आजारी माणसं असतात, म्हातारे असतात, यांना त्याचा त्रास होत असतो. एखादी व्यक्ती जर कामाला बाहेर गेली आणि रात्री बेरात्री घरी आली तर घरात लाईट नसल्यामुळं बाहेर गेलं तर डास, आतमध्ये लाईट नाही, अशी अत्यंत वाईट परिस्थिती नगर शहराच्या जनतेची. त्या जनतेचे प्रश्न शिवसेनेने नेहमी घेतलेले. सगळ्यात जास्त MSCBवर आंदोलन केलेली ती शिवसेनेने केलेली. अनेक केसेस घेतलेल्या त्या शिवसेनेने घेतलेल्या आहेत आणि आज सुद्धा ती आली, शिवसेना या ठिकाणी आली. का साविडी भागामध्ये असं का घडतं, नगर शहरामध्ये असं का घडतं, विनायक नगरमध्ये का घडतं, आपत्कालीन तुमची काय व्यवस्था आहे का नाही. दर शनिवारी जर तुम्ही बंद करत असाल मेंटेनन्ससाठी तर मग दर 8 दिवसामध्ये परत तिथंच लाईट बंद का होतात. जरा फांदी हरली का लाईट जाते, पावसाळा आला का लाईट जाते. त्याचं काय कारण आहे. बिल घेताना त्याच्यामध्ये डिडक्शन नसतं, त्याच्यामध्ये जास्त वाढीव घेता, परंतु पैसे घेत असताना पैसे घेता परंतु सेवा देत नाही. आणि त्यांना विचारल्यानंतर इथले अधिकारी वाढवत नाही. नगर शहर वाढतंय, जबाबदारी एकावरच आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे झाले पाहिजे, याचे सेक्शन बदलले गेले पाहिजे. आता महत्त्वाचं म्हणजे साविडी भागामध्ये 1 महिन्यामध्ये आम्ही तिथलं सेक्शन सुरू करू असं त्यांनी, सबस्टेशन सुरू करू असं त्यांनी लेखी दिलेलं आहे. आणि आम्हाला सांगितलेलं आहे की जितके नगरसेवक आहेत त्यांना विचारतात लोक तर लाईट का गेली, त्यांनाही सांगता येत नाही. त्यांचे नंबर हे घेतील आणि आजपासून सगळ्या नगरसेवकाला हे पोस्ट करतील की बाबा केव्हा का गेली आणि ती परत केव्हा येणार, हेच ते देणार असं सांगितलं. आम्ही हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून लेखी मागवलेल्या आहेत. आम्हाला उद्याच्या उद्या, आजच्या आज ते लेखी देतील, ते आम्ही आपल्याला देऊ.